विश्वंभर निराकार गुरु गुरु रे। हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी पूनम तुमच्या सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर काल मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता। तो मी एवढे दिवस मी नाही करू शकले, 3 गुरुवार मी पूजा नाही करू शकले। तेव्हा तिथं काय कारण होतं हे तुम्हाला माहीतच होतं। तर आता मी पूजा करणार आहे, म्हणजे पूजा झाली आहे माझी गुरुवारची। कालचा गुरुवार होता, शेवटचा सासरी आले म्हणून मी तो शेवटचा गुरुवार हा केला आहे। सासूबाईंनी पूजा वगैरे मांडली होती, मी पूजा वगैरे केली आहे सगळी, आणि आजची उत्तर पूजासुद्धा झालेली आहे। मी आता बाहेरगावी चालली आहे अशी छान अशी साडी वगैरे घालून। तुम्ही मला सांगा की माझी साडी कशी दिसते हे बघा, अशा पद्धतीची आहे माझी साडी। तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की माझी साडी कशी दिसते आहे ते। बाहेरगावी चालले काही कारण आहे, ते मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल कोणत्या कारणामुळे वगैरे मी जाणार आहे। हे शाळेत गेलेले आहे, अद्वै पण त्याच्या आजीसोबत अंगणवाडीत गेला। आता अद्वैला तर सुट्ट्या आहे नाताळच्या क्रिसमसच्या, तर तो आता खूप एन्जॉय करेन, कारण की तो गावाला आलेला आहे। त्याच्या आजीसोबत गेला आहे तो अंगणवाडीत, त्याची आजी अंगणवाडीची टीचर आहे, तर त्यांच्यासोबत तो अंगणवाडीत गेला आहे। आणि सासरे शेतावर गेले आहे, तर मी माझे दीर आणि जाऊबाई आणि लहान सासू यांच्यासोबत मी यवतमाळला चालली आहे। ते मी कोणत्या कारणामुळे चालले हे मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच। मी पूजा वगैरे नाही शेअर करू शकली, माझ्याकडे काही क्लिप आहे मीच्या पूजेच्या, त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। आणि शॉर्टमध्ये तर मी कालची पूजेचा व्हिडिओ टाकलाच होता। झाली आहे तयारी वगैरे, आता निघायची वेळ आहे, ते दीर यायचे आहे, तर थोडं त्यांच्या कारणाने थांबून आहे, मग जाते। आणि मी आता तुम्हाला माहिती आहे मी गावाला आली आहे, तर आता इथचं घर शेत आमचं मठ मी एका दिवशी दाखवेल तुम्हाला, आणि व्हिडिओ पण बनवेल। ते शेअर करायचंच होतं माझ्याकडून, तर करेल मी ते। शेतावर गेले तर नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करीन तुमच्यासोबत। मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटची गुरुवारची पूजा होती, ते पूजा अशा पद्धतीने मांडली होती मी। अद्वैने पाहिलं, त्याचा गल्ला पण पूजेत ठेवलेला आहे। सासूबाईने पूजा वगैरे केली, पूजा मांडली, आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा वगैरे झाली, आणि पूजा मग उचलून घेतली। बायांना वगैरे बोलवलं होतं सगळ्याला हळदी कुंकवासाठी वगैरे, अशा प्रकारे मांडली होती। साधी सरळ सोपी पूजा मांडली होती, जास्त काही तामझाम करत नाही बसली। आणि नंतर आम्ही इथे निघालो होतो यवतमाळला जायसाठी। यवतमाळला पोचल्यावर इथे स्वामी महाराजांच्या मंदिरात आणि मठात गेलो। केंद्र बघा किती छान पद्धतीचं आहे, गर्दी काही जास्त नव्हती। म्हटलं जाता जाताने दर्शन घेऊन घ्यावं, कारण की हॉस्पिटलमध्ये गेल्यावर नंतर दर्शन घेणं बरोबर नाही, म्हणून मग इथे दर्शन घेतलं। बघा किती छान वाटतं, आणि मला इथे आल्यावर खूप छान वाटते। इथचं वातावरण वगैरे असं प्रसन्न आहे, बघा किती मस्त बसलेले आहेत सगळे लोक वगैरे इथे छान। हे बघा, कोणत्याही मंदिरात जा तुम्ही, तिथचं वातावरण पाहिलं काच तुमचं मन भारावून जाते। आणि बघा इथं आलं का मन असं म्हणजे शांत होते, आपल्याला प्रसन्न खूप वाटते। अशाच पद्धतीने आम्ही इथे छान सगळीकडे पाहणी करत होतो। माझी जाऊबाई आणि लहान सासूबाई होत्या, त्यांना पण सगळं दाखवत होती। इथं बघा किती छान असे हरिण वगैरे असं, म्हणजे छान असं प्रत्येक कानानं कोपरा त्या केंद्रातला असं पद्धतीने सजवलेलं आहे, म्हणजे तुम्ही कुठेही तुमचं लक्ष जाऊ द्या, खूप मन असं प्रसन्न होऊन जाते। इथे आमच्या छोट्या मॅडमच्या मस्त्या चालू होत्या, आणि ही बघा पंचवटी आहे, 5 प्रकारचे झाडे इथे लावलेले आहे। बघा किती छान असं वाटत आहे, आणि आमच्या बाईच्या मस्त्या सगळीकडे चालूच होत्या, अशा पद्धतीने आहे। सारे पद कवणाता
पाठीशी आहे. इथे छान असे फोटो वगैरे क्लिक केले, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आपल्याला तर फोटो क्लिक करायला काही जागा वगैरे हवी नसतेच, आणि सगळे आठवण राहते सगळ्या गोष्टींची. आणि नंतर इथे लगेच पोचलो होतो हॉस्पिटलमध्ये. हेच कारण होतं, ह्याच कारणासाठी आम्ही इथे यवतमाळला आलो होतो. म्हटलं स्वामींचं दर्शन घ्या पण आणि नंतर हॉस्पिटलमध्ये जाऊ. आता हे बघा, ह्या मोठा माझा नंदेचा मुलगा आहे, मोठ्या नंदेचा मुलगा अंशू नाव आहे त्याचं. हॉस्पिटलमध्ये बसलो होतो, सहज अशा गोष्टी चालू होत्या. आणि ही एक छोटीशी परी मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी ती झाली आणि मुलगी झाली आहे. खूप छान, सगळ्यांना आनंद झाला होता. यांच्या आत्ते भावाला मुलगी झालेली आहे. तिलाच बघायला आम्हाला यायचं होतं. आणि साईडनं हिचा मामाचा मुलगा झोपलेला आहे बघा. दोघं पण किती छान वाटत होते. इथे बसले, त्यांच्यासोबत बोलणं वगैरे झाले, फोटो क्लिक केले. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा छोटा व्हिडिओ झाला, नक्की मोठा व्हिडिओ नंतर बनवेन. पूर्वेळ हॉस्पिटलमध्ये थांबल्यानंतर आम्ही पण, आता संध्याकाळ झाली होती, आम्ही पण लगेच निघालो होतो. पाऊस येण्याची खूप शक्यता होती आणि पाऊस आला सुद्धा. गावाच्या जवळपास पोचताच पाऊस आला आणि पाऊस पडून गेल्यानंतरचं हे दृश्य आहे बघा. किती छान पद्धतीने तिथे ग्रीनरी आली होती आणि सूर्य पण मावळायला येत होता. आणि आम्हाला घरी जायची लगबग होती. मी अद्वैला आणलं नव्हतं, मला पण त्याला भेटायचं होतं. तो नाही येत बोलला, घरीच थांबतो म्हटलं. तर ठीक आहे, मीच जाते म्हटलं आणि त्याला घरीच ठेवलं होतं. आता त्याला भेटायची लगबग माझी सुरू आहे. चला तर मग बाय बाय.